अरे विश्वजित, ये बस. हे बघ विश्वजित, आपलं काम करण्यात कुठलाही कमीपणा नसतो. प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपण आपला स्वतंत्र धंदा उघडावा, त्यात मोठं नाव मिळवावं, स्वतःचं एक मोठं एम्पायर उभं करावं. पण मला एक गोष्ट सांग, हेच काम त्याच्या आजोबांनी, त्याच्या वडिलांनी जर आधीच करून ठेवलेलं असेल तर मग ते वाईट जाणार नाही का? मला माहिती आहे तुला आपल्या धंद्यामध्ये अजिबात रस नाहीये. तू जर हा धंदा जॉईन करणार नसेल तर मग मी आजोबांनी एवढे कष्ट करून एवढं मोठं एम्पायर उभं केलंय, त्याचा उपयोग काय? हे बघ, तू पहिल्यांदा बोलला होतास तुला टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस करायचा आहे, बरोबर? आणि मी सुद्धा हो म्हणलो होतो. काही चुकीचं असलं तर सांगा. हा, तर आता तू म्हणतोयस की तुला आर्ट गॅलरी उभी करायची आहे, ती पेंटिंगची. कशासाठी? बरं आहे बघ, तू आर्ट गॅलरी उभी कर पेंटिंगची, मी अजिबात नाही म्हणत नाही त्याला, आणि त्यात वाईट काहीच नाही आहे. पण ते ऍज अ प्रोफेशन म्हणून स्वीकारू नकोस, ऍज अ हॉबी म्हणून ठेव. अरे बाहेरचे 4 लोक काय म्हणतील? आजोबाच्या बापाच्या धंद्यात त्याचं पोरग नाही, काय चालू आहे यांच्या घरात? लोक असा विचार करणार नाही. आणि आता तुझं लग्नाचं वय होत आलेलं आहे, तुझं लग्न करायचं. हे बघ, तुला समजावणं हे माझं कर्तव्य होतं. ऐकायचं नाही ऐकायचं हे तुझ्या इच्छेवर आहे, कारण तुझा मार्ग शेवटी तुला निवडायचा आहे, मला नाही. मी फक्त तुला दिशा देऊ शकतो, पण चालायचं तुला स्वतःला आहे. आलं लक्षात? पण तू एक काम का करत नाहीस? हे बघ, तू उद्यापासून आपल्या ऑफिसला ये. काही दिवस आपल्या ऑफिसमध्ये बसून आपल्या ऑफिसचं कामकाज बघ. जर तुला आवडलं तर ठीक, नाहीतर मग परत काही दिवसांनी आपण या विषयावर चर्चा करायला बसू. काय वाटतंय तुला? बरोबर आहे ना?